आता बऱ्याच वेळा की नॅशनल अवॉर्ड एक आपण म्हणतो की लकी असतो नाही का? जसं लकी चार्म आपण म्हणतो. ज्यामध्ये की तुमच्या फिल्मोग्राफीमध्ये एक विलक्षण गोष्ट दिसते ती म्हणजे तुम्ही काम केलेले चित्रपट. मग तो देऊळ असो, किल्ला असो किंवा 1000ची नोट असो. राष्ट्रीय पुरस्कार, नॅशनल अवॉर्ड पटकावलेले आहेत बऱ्याच सगळ्या सिनेमांनी. तर तुम्ही स्वतःला अशा दर्जेदार चित्रपटासाठी लकी चार्म मानता की अशा कथांची निवड करण्यामागे तुमची विशेष पारख आहे? किंवा एक पद्धत आहे तुमची की श्रीकांत यादव हे समीकरण कसे जुळवून घेतात? नाही, विषय तर नक्कीच म्हणजे मी भाग्यवान समजतो, की मला अशा विषयांचे चित्रपट करायला मिळालं, की हं, हं. मिळाले, की ज्याला नंतर राष्ट्रीय पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. पण हल्ली हे पण क्वालिफिकेशन झालंय, की मराठी चित्रपट पूर्ण होऊन तो थिएटरला लागणे. म्हणजे मी आता ती काल लिस्ट काढली, तर त्या 70-80 चित्रपटांपैकी एखादं दुसरंच असं असेल, की बरोबर. ज्याने थिएटर बघितलेलं नाही. बरं. नाहीतर हं, हं. मी कुठलाही छोटा का चित्रपट करेना, बरं. तो त्याने थिएटर बघितले. अरे वाह! बरं, बरं, बरं. कारण हं. तुम्ही तुमचं त्या चित्रपटाचं सार्थकच हे आहे, की त्यांनी थिएटरला बघू नये. म्हणजे त्यांनी थिएटरला जाऊन लोकांनी बघणं हा पुढचा भाग झाला. हां. पण निदान तिथपर्यंत तरी पोहोचलेलं आहे. मग ते त्याचं पर्सेंटेज खूप चांगलं आहे. तर मला हे भारी वाटतं, की मी ज्या चित्रपटांमध्ये आहे, ते त्या चित्रपटांनी थिएटर्स बघितले. लोकांनी थिएटरमध्ये येऊन भरभरून प्रेम दिलेलं आहे. प्रत्येक कॅरेक्टर लक्षात ठेवलेला आहे. लक्षात ठेवलेलं आहे. आणि तो आहे तो रिस्पेक्ट आहे त्या कॅरेक्टरविषयी, तुमच्या कामाविषयी हां, सगळ्यांना साहजिकच आहे. तो तर असणारच हां, ना. हां, कारण हां. तुम्ही करतानाच तो प्ले बरोबर. करताना तो प्रामाणिकपणे तितका करतो. तो येणारच तुमचं दुसरी काम. गोष्ट अशी आता का एवढे सिनेमे केले, म्हणजे मोठ्या याचे स्केलवरचे सिनेमे, नाटकं असतील, वेब सीरीज असतील, जाहिरातींमध्ये पण तुम्ही बरेचसं काम केलेलं आहे. तर जाहिरात क्षेत्रात काम करताना अनुभव कसा किंवा नाही, जाहिरातीतलं फारच हां. क्रुशल काम असतं. अच्छा. हां. पण कारण ती गोष्ट तुम्हाला एवढी गोष्ट तुम्हाला 20 सेकंदात बरोबर आहे. सांगायची, हं. त्या 20 सेकंदाच्या मधल्या पण तुम्हाला काही फ्रेम्स मिळतात त्याच्यातच तुम्हाला सांगेन. बरोबर. हां. पण हे क्षेत्र वेगळं आहे हं, हं. आणि कारण मी आत्ताच ते सर्फ एक्सेलची आत्ता खूप सुंदर ॲड केली आहे. अच्छा. तर ते करताना म्हणजे करतानाच मजा येते. म्हणजे बऱ्याचदा असं हं. हे कळतं आपल्याला, की हां. ज्या चित्रपटाचे किंवा ज्या प्रोजेक्टचा आपण भाग आहोत, बरोबर. तर ते करत असतानाच आपल्याला जर मजा येत गेली, की बरोबर. आपल्याला माहिती असतं, की अरे हे भारी होणार आहे. तर तसं ते होतं. कारण त्या जाहिरातीत सगळी लहान मुलं होती हो, 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 हो. आणि ते सगळं ते एनर्जीच वर उचलतात. हां, हां.